तर अचलपूर परतवाडा फार किचकट विषय। चांदूर बाजारने नेहमी आम्हाला साथ दिली अशी प्रतिक्रिया बच्चू कडूंनी दिली आहे। ही निवडणूक फार चांगली झाली असं देखील बच्चू कडू म्हणालेत। निवडणूक आयोगाची मेहरबानी समजा। प्रहार संघटना अध्यक्ष बच्चू कडूंनी ही प्रतिक्रिया दिली आहे। आम्ही काम करत राहिलो, अचलपूर आपल्या बाजूने उभं राहील, पण ते अजून शक्य झालं नाही, आम्हाला यश आलं नाही। पण चांदूर बाजारनं नेहमी आम्हाला साथ दिलेली आहे। तिथल्या लोकांनी त्यांनी प्रचंड ताकदीनं उभे राहणारं शहर आहे ते आमच्यासाठी। आणि त्यांनी खरं तर आमचा काय म्हणते जो काही विधानसभेतला पराजय होता त्याची थोडी जी नैराश्य आलं होतं ते भरून काढण्याचं काम चांदूर बाजारातल्या शहरातल्या लोकांनी केलं। पण त्यांचं मी आभार मानतो आणि एक चांगलं काम आपण येत्या काळात करू। तर जळगावच्या मुक्ताईनगर नगरपंचायतीत भाजपचा पराभव झालाय। शिवसेनेच्या संजना पाटील यांचा विजय झालाय। पराभवानंतर रक्षा खडसेंच्या निवासस्थानी चिंतन बैठकीचं आयोजन करण्यात आलंय। भाजप पदाधिकाऱ्यांची ही चिंतन बैठक आहे। दरम्यान रक्षा खडसे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत केंद्रीय मंत्री जे आहेत रक्षा खडसे ते आपल्यासोबत जुळलेले, आपण ते त्यांच्याशी संवाद साधूया। ते काय सांगणार? या ठिकाणी शिवसेनेच्या 11 जागा निवडून आलेल्या आहेत, तर भाजपच्या 4 जागा निवडून आल्या आहेत। कसं बघतात आपण याकडे? नाही बघा, ही निवडणूक आमची एकदम वेळेवर ठरली की भाजप म्हणून आम्हाला लढायचं आहे आणि तो निर्णय माझा होता। मीच पक्षश्रेष्ठींना सांगितलं की मला आपण एक वेळा संधी द्यावी, त्यांनी दिली। त्याच्याबद्दल मी आदरणीय देवेंद्रजींचे पण आभार मानते, आदरणीय चव्हाण साहेबांचे, बावनकुळे साहेब असतील, गिरीश भाऊ असतील, सगळ्यांचे मी आभार मानते की त्यांनी आम्हाला ती संधी दिली की इथे निवडणूक आम्ही लढलो पाहिजे। कारण की काही लोकांचं मत असं होतं की इथे भाजप राहिलेली नाहीये आणि त्यासाठी मला ही निवडणूक लढवणं अत्यंत महत्त्वाचं होतं आणि ते आम्ही लढवलेली आहे। जो काही जनतेने कौल दिलेला आहे तो मला मान्य आहे। आज 17 पैकी आमचे 4 जागा निवडून आलेल्या आहे। पण दुसरीकडे मला या गोष्टीचंही समाधान आहे की आज या पक्षाच्या निवडणुकीच्या माध्यमातून आम्ही घराघरापर्यंत पोहोचलो, आमचा पक्ष पोहोचला आणि भविष्यामध्ये प्रयत्न माझे, कार्यकर्त्यांचे, आमचे सगळ्यांचे पदाधिकाऱ्यांचे राहतील की अजून जनतेचा विश्वास जो आज कमी पडलेला आहे भविष्यामध्ये तो कसा वाढेल याच्यासाठी माझे प्रयत्न राहतील। राजकारणात अप अँड डाऊन्स येत असतात, ते सगळ्यांनी प्रॅक्टिकली राहून कन्सिडर करणं गरजेचं असतं। शेवटी उद्देश हाच ठेवायचा असतं की पक्षाचं काम आपलं कसं वाढेल, पक्षाच्या कामांच्या माध्यमातून आपण जनसेवा कशी करू शकतो याच्यासाठी प्रयत्न करणं महत्त्वाचं असतं। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।